गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आम्ही चाललेलो आहे कोलोरॅडोला. तर येस, आमची ही स्नो ट्रिप असणार आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे. आता वाजलेले आहेत 9. तुम्ही इथे बघू शकता आम्ही कोलोरॅडोला लँड करणार आहे आणि आमचं स्वागत झालेलं आहे बर्फाने. तर लँड झाल्यानंतर जो वॉकवे होता एअरपोर्टकडे जाण्याचा तो फुल बर्फाने भरलेला होता. पोचलेलो आहे डेन्व्हरला आणि खूप कोल्ड आहे. आत्ता चालत आलो आम्ही आणि कोलोरॅडो आमच्यापेक्षा 2 तास मागे आहे. सो झोपेची थोडी वाट लागली. तर टॅम्पावरनं डेन्व्हरला पोचता आम्हाला 3.25 तास लागले. तर इथे 2 तास मागे आल्यामुळे इथे जस्ट 1च वाजला आहे आणि टॅम्पामध्ये आता 3 वाजले असतील. सो आता आम्ही कार बुक केली, ती कार घेणार आहे, रेंटल कार, आणि मग हॉटेलला जाणार आहे. सेफ्टी कार रेंटलमधनं घेतलेली एक कार आणि आम्हाला मिळाली आहे सॅन्टा फे न्यू वाली. मस्त मोठी ऑल व्हील ड्राईव्ह कार आहे, स्नोसाठी परफेक्ट. तर यश कारचं सगळं चेक करत होता, तोपर्यंत मी बाहेर आलेली आणि मस्त स्नोची मजा घेत होती. कारण की मी 2 वर्षांनी स्नो पाहिला होता न्यू जर्सी नंतर. तर बस आता काही नाही, लेट लँड झाल्यामुळे आता आम्हाला जावं लागणार आहे इथल्या हॉटेलला. तर आम्ही बेसिकचं असं हॉटेल घेतलेलं आहे डेन्व्हरमध्ये. तर हे आहे आमचं हॉटेल. तर फक्त आज रात्री ते झोपणार होतो आणि यानंतर आम्ही सकाळी निघणार होतो आमच्या नेक्स्ट जर्नीसाठी. तर आमचं हॉटेल 4th फ्लोअरवर असल्यामुळे तिथनं खाली अशी फुल व्हाईट चादर जमली होती बर्फाची, ते दिसत होतं. तर मी वाटच बघत होती कधी सकाळ होते आणि कधी सूर्यप्रकाश पडतो, म्हणजे या बर्फावर जेव्हा पडेल तेव्हा हा बर्फ अजून छान दिसेल. गुड मॉर्निंग फ्रॉम डेन्व्हर. व्हाईट व्हाईट फुल. मॉर्निंग फ्रॉम डेन्व्हर आणि मस्त स्नो पडतोय. तुम्हाला दाखवते आता आमच्या हॉटेलच्याच बाहेर. तर आता आम्ही खाली आलोय आणि इतकं मस्त स्नो पडतोय, तुम्ही बघू शकता. तर जसं तुम्हाला माहिती आहे, काल रात्री आम्ही खूप लेट झालेलो यायला इथे. तर जास्त काही झोप आली नाही मला आणि त्यामुळे सकाळी मी उठली आणि मी खिडकीच्या बाहेर बघितलं, ऑलरेडी स्नो पडत होता. तर मी म्हटलं लगेच खाली यावं आणि आपण बर्फाची मजा घ्यावी. उठून आत्ता 1च तास झाला. तर जे स्नोचे कपडे आहेत ते लेअरिंग करण्यातच इतका वेळ गेला आणि आत्ता इथे -12 डिग्री सेल्सिअस आहे आणि फील्स लाईक -16 डिग्री. बट हे जे कपडे घातले आहेत मी इतके लेअरिंग केले. आतमध्ये थर्मल, नंतर वरनं आपलं नॉर्मल टी-शर्ट, त्याच्यानंतर हे विंटर कोट, नंतर खाली स्नो पॅन्ट आणि आतमध्ये अगेन थर्मल. तर त्याच्यामुळे बिलकुल थंडी वाजत नाही आहे. बघा कितका फ्रेश स्नो आहे, अजूनही पडतोय आणि काल रात्रीपासून पडत होता. तुम्ही बघू शकता माझ्या पापड्यांमध्ये बर्फ गेलाय. ओ माय गॉड, इतका फ्रेश स्नो आहे आणि पडतो पण आहे. आत्ता जस्ट ऊन आलंय, माझ्या मागे सनराईज होतोय आणि उन्हामुळे बर्फ असा चमकतोय, खूप भारी दिसतोय. तर आम्ही इथे 3च दिवस असणार आहे. 4थ्या दिवशी आम्ही इथून निघणार आहे. तर आज आमचा प्लॅन आहे की डेन्व्हरमधनं ईगलमध्ये एक आईस कॅसल आहे, तर जमलं तर तिथे जायचं आहे. डिपेंड्स अपॉन वेदर. बर्फ असेल तर मे बी नेक्स्ट 2 दिवसानंतर आम्ही जाऊ, अदरवाईज आजच जाऊ. आणि खूप भारी असणार, एकदम ड्रीमी आहे. तर कदाचित आता ऊन आलेलं दिसत आहे, तर इथून आईस कॅसलला जायला 2 तास लागणार आहे. तर तिकडे जाऊन असेल तर आम्ही तिथे थांबणार आहे. त्यानंतर आम्ही जाणार आहे ग्लेनवूड स्प्रिंग्सला. तर तिथे स्प्रिंगमध्ये आम्ही मस्त एन्जॉय करणार आहे. तर आता इथे येऊन आम्हाला अर्धा तास झाला, मस्त आम्ही स्नोमध्ये खेळलो आणि या स्नो जॅकेट्स आणि स्नो ग्लव्समुळे अजिबात थंडी वाजली नाही आम्हाला. आणि आता ऊन आलं आहे त्याच्यामुळे स्नो स्टॉप झाला आहे. तर आता पटकन वर जातो, म्हणजे हॉटेलच्या रूमवर जातो. इथे ब्रेकफास्ट पण इन्क्लुडेड आहे, तर ब्रेकफास्ट करणार आहे आणि यानंतर आपली स्नोची खरी ट्रिप बिगिन होणार आहे. सो लेट्स गो. आता मी तुम्हाला म्हटली मी ब्रेकफास्ट करायला चालली आहे, बट स्नोमध्ये खेळायला इतकी मजा येते. ओके, तर हे आमचं हॉटेल आहे आणि सॅन्टा फे वर, आणि हे समोर अजून एक आहे
किती छान दिसतंय ना, इथे फोटोज छान येतील. हा आणि हा आहे सनराईज. हा मस्त बर्फ पडला इथे झाडांवर. वाव. तर आत्ता स्नो थांबलेला, ऊन आलेलं, पण आता ऊन पण आहे थोडंसं आणि स्नो पण पडतोय, तर मस्त दिसतंय यार. आणि खाली आल्यापासून आता मला ही थंडी थोडीशी सहन पण होतीये. मी एक हँडग्लोव्स काढलाय तरी पण. सकाळचा नाश्ता वगैरे करून आता आम्ही निघालेलो आहे ईगल कोलोरॅडोला जायला. तर US मध्ये आल्यापासून आम्हाला कोलोरॅडोला यायला आत्ता चान्स मिळालेला आणि तेही विंटरमध्ये. खरंच आहे विंटर वंडरलँड आहे असं मी म्हणू शकते, कारण की तुम्ही बघताच आहे घरं इतकी छान दिसतात आणि त्याच्या पुढे फुल व्हाईट झालेलं आहे. आता आम्ही जेवायला आलोय इंडियन रेस्टॉरंटमध्ये आणि अजूनही स्नो पडतोच आहे. तर दुपारचं जेवण केल्यानंतर आम्ही आमच्या डेस्टिनेशनकडे जायला निघालो होतो. ते होतं ईगलचं आईस कॅसल. तर कोलोरॅडो मध्ये 2 ठिकाणी आईस कॅसल्स आहेत. एका ठिकाणी आहे ते म्हणजे ईगल आणि दुसरं आहे ते क्रिपल क्रीक नावाचं आहे. तर आम्ही चाललो होतो ईगलच्या आईस कॅसलला, कारण की ते आमच्या मध्ये पडत होतं, म्हणजे डेन्व्हर इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि ग्लेनवूड स्प्रिंग्सच्या मध्ये पडत होतं. तर आम्ही ठरवलं की तिथे जाऊया आणि मी सगळं वेदर वगैरे पूर्ण चेक केलेलं. तर मस्त ऊन पडणार होतं आणि आमचा जो टाइम होता तो आम्ही घेतलेला होता 4:30चा. तर आमचा असा प्लॅन होता की आईस कॅसल उन्हात पण बघावे, म्हणजे उजेड असताना पण बघावे आणि नाईटला पण बघावे, कारण की तिथे मस्त लाईट्स लागतात, तर व्ह्यू दोन्ही वेळेस वेगळा असणार. तर आम्ही ज्या रेस्टॉरंटमध्ये खाल्लेलं तिथपासनं हे ईगल जे होतं ते साधारण 3 तासावर होतं. तर आमचा जो रोड चाललेला तर तो होता पूर्ण डोंगरांमध्ये. तर 3 तासांपैकी लिटरली 2.5 तास पूर्ण डोंगरांमधनं हा रोड चाललेला होता आणि कंटिन्युअसली स्नोफॉल पण होत होता. तर खूप अप्रतिम दृश्य दिसत होतं. तुम्ही बघू शकता इथे झाडं पूर्ण स्नोनी भरलेली आहेत. कंटिन्युअसली स्नोफॉल इथे होत असला तरी इथले जे रस्ते असतात ते पूर्ण ते क्लिअर करतात, म्हणजे इथे जी स्नो ट्रक असते ती कायम येत राहते आणि रस्ते क्लिअर करत राहते. तर इथलं हे खूप चांगलं आहे. आणि आमची जी गाडी होती ती 4 व्हील ड्राईव्ह असल्यामुळे इथे चालवायला सेफ होतं आणि गाडी तुमच्या कंट्रोलमध्ये राहते. तर आम्ही ज्या वीकेंडमध्ये इथे आलेलो होतो तर तो कोलोरॅडो मधला सगळ्यात कोल्डेस्ट वीकेंड होता. तर इथे टेम्परेचर खूप जास्त डाऊन होणार होतं, म्हणजे लिटरली इथे -16 डिग्री, 17 डिग्री, -20 डिग्री पर्यंतही काही भागांमध्ये टेम्परेचर गेलेलं होतं. आणि इथे असं असतं ना की टेम्परेचर -20 डिग्री असलं तरी थंडी आणि वाऱ्यामुळे हे टेम्परेचर -26 सारखं फील होतं. तर जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय की जेवढं आम्ही आत चाललोय तेवढं अजून डेन्स होत चाललाय स्नो. आणि लिटरली 10-10, 15-15 मिनिटानंतर इथली जी सीनरी ती चेंज होते. म्हणजे काही ठिकाणी पाईन ट्री दिसतात तर काही ठिकाणी फॉलचे ट्रीज दिसतात की ज्यावर आता पानं नाहीयेत. तर कोलोरॅडो हे एव्हरी सीझन मध्ये एकदम ब्युटिफुल असणार आहे. म्हणजे आता तर आम्ही स्नो मध्ये बघतोय, तर यानंतर फॉल मध्ये पण कोलोरॅडो खूप छान असतं. इथे पूर्ण येल्लो ट्रीज असतात. तर आय होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच. भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.